मैं ये सोच रहा था कि आप नर्मदा मैया के साथ रहती हो, और नर्मदा मैया का की जो लय है, उसका ताल है, उसको लेकर आप बड़ी हुई है। जी। लेकिन आपको कब पता चला कि आप गा सकती हो? हमारे जो जहाँ से मैं हूँ, लेपा, मध्य प्रदेश के खरगोन ज़िले से हूँ। वहाँ पे हम जिस संस्था में पढ़ते हैं, वहाँ पे जब हम छोटे से थे, मेरे बचपन से, तो शुभदाताई मराठे करके इंदौर की एक जयपुर घराने की प्रसिद्ध गायिका है, शास्त्रीय संगीत गायिका। वो हमें हमारे बचपन से हमें संगीत सिखाया करती है। और जब मैं पहली में थी तो हमारा दत्त मंदिर मंडलेश्वर में है, जो वहाँ पे हमारा एक कविताओं का कार्यक्रम था, जिसमें हमारी हिंदी की जो पाठ्य पुस्तक की कविताएं हैं, पहली से 8वीं तक की, उनको ताई ने स्वरबद्ध किया और हमने उन्हें अलग अलग रागों में गाया। और जब हम छोटे थे तो हमें मालूम भी नहीं था कि ये अलग अलग राग है, कोई मालकंस है, कोई मियाँ मल्हार है, जैसे अलग अलग रागों में गाया। और तब बहुत से लोगों ने तारीफ़ की, आप बहुत अच्छा गाते हैं। दीदी ने बताया अच्छा गाते हैं, तो उससे मन में प्रेरणा मिली कि अच्छा गा सकते हैं। गाना ही एक माध्यम है जिससे हम भगवान तक आसानी से पहुंच सकते हैं। एक्चुअली आपके शुरू में ही भगवान था, और जब आप गाना गा रहे थे तो आपके चेहरे पर भी भगवान था। तो आपने कहा कि आप फर्स्ट स्टैंडर्ड में थी, और जब लोगों ने कहा कि आप अच्छा गाना गाती हो, तब आपको पता चला। इसमें आपके स्कूल के दीदी का नाम आ गया। तो ये दीदी कौन है, जरा बताइए। दीदी यहाँ पे मेरे साथ आए हैं, जिनके साथ मैं आई, भारतीताई ठाकुर। अभी उनका उन्होंने संन्यास लिया है, इसलिए विशुद्धानंदा भारती है उनका नाम। हाँ, तो दीदी की और आपकी मुलाकात कब और कैसे हुई? दीदी 2009 में हमारे लेपा गांव में थे। दीदी ने नर्मदा परिक्रमा करी है, तो उसमें उनको लगा कि उनको वहाँ के बच्चों के लिए कुछ करना चाहिए, और फिर उन्होंने अपनी जॉब और अपना घर छोड़कर वो मूलतः नासिक के रहने वाले हैं, लेकिन लेपा आए हमारे लिए। और वहाँ पे 2009 में मेरे घर के सामने एक धर्मशाला थी, तो वहाँ पे बच्चों को पढ़ाना चालू किया। तब मैं 2-2.5 साल की थी, तब से दीदी की गोदी में बैठती थी, और आज इतनी बड़ी हो गई। दीदी क्या बात है। दीदी की गोदी में पूरा बचपन बीता है। हाँ। और दीदी तब से पढ़ाते नहीं, मतलब खेल के माध्यम से हमें सिखाते हैं। और दीदी की जो नर्मदालय करके संस्था है, वहाँ से तुम बचपन से हो। हाँ। और नर्मदालय संस्था में संगीत की बड़ी एक परंपरा भी हो रही है कि आप सब जो छात्र लोग हैं, उनका वाद्य वृंद है जी। और ये लोग पूरे मध्य प्रदेश में जाकर अपने परफॉर्मन्सेस करते हैं। आणि भारतीताई आपल्या वेद परिवारातलेच आहेत. त्यांनी जेव्हा नर्मदा परिक्रमा केली, त्यानंतर वेदमध्ये झालेली त्यांची मुलाखत तुम्ही आवाहन IPH वरती आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की पाहू शकाल. आणि त्यानंतरच्या काळामध्ये भारतीताईंच्या आयुष्यातलं हे दुसरं नर्मदेचं पर्व चालू झालं, आणि त्यामध्ये ही श्रेया आणि भारतीताई एकमेकांना भेटल्या. मल्हार, तुझ्याकडे येतो आता. तू तर आपल्या नाशिकमधला, तुझी शाळा कुठली? आनंद निकेतन. हां. म्हणजे तू तुझ्यासारख्या मुलानं ज्या शाळेत असावं तशाच शाळेत आहेस, ते बरं आहे. तर हां, कारण कसं असतं की बहुतेक वेळेला जी बहुआयामी मुलं असतात, तर त्यांचे पंख छाटण्याची स्पर्धा लागलेली असते इयत्तेप्रमाणे, की अरे 4थीत असताना 4 गोष्टी करतोयस, तर 5वीत असताना 3 कर, 6वीत असताना 2 कर, आणि 8वीच्या पुढे अभ्यास सोडून काहीच करू नकोस. तर तसं काही तुझं नाही आहे. हां. आणि माझ्या मते शाळा आणि घर हे दोघेही तुला असं भरपूर काय काय करायला पाठिंबा देतात का, काय सांग ना जरा. म्हणजे घरी आणि शाळा दोन्ही सांग. मला दोन्हीकडनं प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळतोच. आणि जे काही मी वेगवेगळं करतो, मलाही ते मज्जा येते करायला. आणि एक तर घरून किंवा शाळेतून किंवा शाळेतून किंवा दोन्हीकडून सुद्धा मी लहानपणी तिथूनच माझी सुरुवात झाली या सगळ्या गोष्टींना.
जसं की लहानपणी पहिलीपासूनच आम्हाला थोडेसे ओरिगामी शिकवायला शाळेत सुरुवात केली बरं. आणि तेव्हा मला आवडायला लागलं आणि मग काही दिवसांनी मी यूट्यूबवरून पण बघत गेलो आणि मग छान छान मला त्याच्यात नवीन नवीन गोष्टी करायची आवड निर्माण झाली आणि आता मी बऱ्याच गोष्टी बनवतो. तू जरा काय काय गोष्टी आणल्यास त्या जरा आम्हाला दाखव ना. हे तर फारच ग्रेट आहे. हे काय ओरिगामीच आहे? हे काय आहे, कसं आहे, सांग मला जरा आम्हाला. हे खरं तर मी लॉकडाऊनमध्ये बनवलं. अच्छा. आणि हे बनवायला म्हणजे लॉकडाऊनचा हा इतका क्रिएटिव्ह वापर आहे. हा, कसं बनवलं सांग. याच्यात छोटे छोटे पीसेस आहे, जवळपास 350च्या वरती येते. बरं. आणि ते एकत्र असे जोडलेत. ओके. बनवायला मला जवळपास 1 महिना लागला होता. माय गॉड, 1 महिना? हा. हो. हा, म्हणजे ते परसिस्टन्स अँड परसिव्हिअरन्स आणि पॅशन असं जे आपण ऐकलं, हां, ते तिन्ही होतं तुझ्यामध्ये. हे जेव्हा पूर्ण झालं तो मुवमेंट तुला आठवतोय का रे? मला ते पूर्ण करताना एकतर ते पूर्ण होण्याची खूप घाई झाली होती आणि मी काही काम थोडं घाईघाईत केलं, त्यामुळे मला ते पुन्हा नीट पण करावं लागलं. आणि जेव्हा पूर्ण झालं तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि ते आधी अशी सरळ बनवतात ते आणि मग जोडतात गोल करून. बरं. पण ते जेव्हा जोडायचं असतं ते चिटकायला खूप वेळ लागतो. करेक्ट. तर ते चिटकायच्या आधीच मला ते असं फिरवून बघायची इच्छा झाली. मी फिरवलं तर ते पुन्हा निघालं. मग पुन्हा मला लावावं लागलं ते. म्हणजे ते परसिव्हिअरन्स कमी पडलं तर त्याने सांगितलं जरा अजून वाढव परसिव्हिअरन्स. पण हे तुला आठवते आणि मग सगळं मस्त झाल्यावरती एकदम मस्त आणि छान वाटलं. हो. हे जे छान वाटणं असतं, हे आपण वेगवेगळं छान वाटणं आहे ना तुझ्याकडे. अजून तू काय आणलंयस ते जरा दाखवा मला. हे काय आहे रे मित्रा? हे पॉपअप कार्ड आहे आणि याच्यात कागदात कापून आणि घड्या घालून असं ते 3D बनवतात आणि जेव्हा आपण ते उघडतो तेव्हा ते असं 3D दिसतं. क्या बात आहे, क्या बात आहे. याला किती वेळ लागला? साधारण 1-2 तास. आणि हे कसं काय करावं असं वाटलं तुला पॉपअप कार्ड? मला क्राफ्ट आवडतं आणि मी यूट्यूबवर बघत असतो, तर मला एक असा व्हिडिओ दिसला आणि बऱ्याचदा असं यूट्यूबवर ते केक वगैरे असतं असं 3D, तेव्हा मला तसे व्हिडिओज दिसले आणि मला उत्सुकता वाटली की नेमकं हे असं कसं बनवतात. हे सगळं करताना वेळ तर लागतोच हे करायला. ते अभ्यास नावाची जी प्रकरणं असतात त्यांचं काय करतात? खरं तर काही गोष्टींमध्ये आपण वेळ काढायचं म्हटलं तर आपली इच्छा असली तर वेळ आपोआप आपल्याला मिळतच जातो. माझी आजी सुद्धा मला कधी कधी वेळेच्या नियोजनात मदत करते. बरं. आणि कधी कधी माझ्याकडनं नाही होत आणि पण असं आहे की सगळ्या गोष्टी एकाच दिवशी झाल्या पाहिजे असं काही नाही आहे. कधी मी क्राफ्ट करतो, कधी चित्र काढतो. आता थोडं क्राफ्ट बघूया. वा, हे काय रे मित्रा? ती पणती आहे. अच्छा, ही पणती आहे अशी. वाव. आणि ही राखी आहे. हे काय आहे? ह्याला काय म्हणतात या पेपर आर्टला? फ्लॉवर पॉट. अच्छा, पेपर आर्ट. हा, ही पेपर क्विलिंग. पेपर क्विलिंग. बरं, हे कसं काय करतात? अशा कागदाच्या लांब पट्ट्या असतात, त्यांची वेगवेगळी जाडी असते आणि आपण त्या टूलच्या मदतीने अशा गुंडाळायच्या. ओके. आणि त्याच्यात वेगवेगळे शेप्स बनवून जोडायचे. बरं. ओके. आणि हे पण त्या क्विलिंग मधलंच आहे ना? हे बघा किती इंट्रिकेट आहे. हा फ्लॉवर पॉट आहे अख्खा त्याने बनवलेला. बरं, आता हे सगळं तू इतकं उत्कृष्ट बनवतोस, तर अभ्यास पण करतोस तू म्हणालास तसं. आवड असली की सवड मिळतेच, तू सांगितलंस आम्हाला. तर हे करत असताना तू सायन्समध्ये सुद्धा तुला इंटरेस्ट आहे नाही का? हो. आणि तुला होमी भाभा स्पर्धेमध्ये चक्क सुवर्ण पदक मिळालं. तर तो प्रोजेक्ट काय होता जरा आम्हाला सांग. तो प्रोजेक्ट होता पर्यावरणपूरक पॅकेजिंगचा. बरं. असा आम्हाला विषय दिला होता आणि त्याच्यामध्ये आपण काय देऊ शकतो त्या पर्यावरणपूरक असण्यासाठी ते काहीतरी प्रोजेक्ट करायचा होता. बरं. तर मला पहिल्यांदा सुचत नव्हतं. मी चॉकलेटचे रॅपर्स आणि कपकेकचं पॅकेजिंग असं बनवायचा प्रयत्न केला होता, पण ते इतकं नीट झालं नाही. पण मी एकदा बाबांसोबत
तेलाच्या दुकानात गेलो होतो, तर तिथे तेल काढून घाण्याचं होतं ते. तेल काढून झाल्यावर ज्या पेंड्या उरलेल्या असतात, तर मला ते बघून विचार आला की यांच्यापासून काही करता येईल का, कारण ते पर्यावरणपूरकच असेल. तर मग त्या पेंड्यांच्या मदतीने मी चाट खाण्याचे जे कंटेनर्स असतात ते बनवले. चाट खाण्याचे कंटेनर्स बनवलेत. हा. म्हणजे त्याच्यात पाणीपुरी वगैरे खाता येईल असं. हो, आयला. आणि किती बनवले ते? असतील 10-15 बनवले. 10-15 बनवले ते. आणि मग चाट खाल्ली त्याच्यात प्रत्यक्ष? हो. हा, एवढा एक फायदा झाला मला, आईने बनवलं म्हणून. वा वा वा. पण आणि हा तू प्रयोग केलास. हं? आता सगळे जे तुझे प्रयोग असतात, म्हणजे कसं असतं ना की अशी वेगळी आयडिया की ह्याच्यातून चाट खाण्याचं कंटेनर करूया वगैरे, तर सगळेजण म्हणतात काय हा आयडिया काढतं आणि काय याला जमणार आहे की नाही, असे कोणी चिडवणारे असतात का रे? असतात काही जण. असतात. त्यांचं काय करतोस तू? लक्ष नाही देत मी त्यांच्याकडे. कठीण आहे पण खरं आहे की त्या लोकांच्याकडे लक्ष देण्यात काही फार पॉइंटच नसतो ना. आता मला सांग की हा हार्मोनियम कधीपासून शिकायला लागला? अगदी लहानपणापासून, मला आठवत पण नाही कधी, पण एकदम लहान होतो तेव्हा मी माझ्या आईच्या काकांकडे, पंडित सुभाष दसकर, त्यांच्याकडे मी हार्मोनियम शिकायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत मी शिकतोय. पण मला तर एक गोष्ट सांग की आज सुद्धा सकाळी, आजच सकाळी, म्हणजे हमारे जो खुफिया हेर है वो चारों तरफ फैले होते, तर त्यांनी मला सांगितलं की आज सकाळी तू टेबल टेनिस खेळायला गेला होता. हो. हा, मॅच होती तुझी, बरोबर? हां, काय कॉम्पिटिशन होती का? हो, इंटर स्कूल कॉम्पिटिशन होते. हां, काय झालं आज टेबल टेनिसमध्ये? हारलो. हरकत नाही. पण सकाळी तू टेबल टेनिस खेळलास. दुपारी तू कुठं गेला होता? दुपारी मी NSCGSची विज्ञानाची परीक्षा द्यायला गेलो होतो. ती किती ते किती होती? 2:30 ते 4:30. बरं. आणि सकाळी टेबल टेनिस किती ते किती होतं? आम्ही तिकडे 9 पर्यंत गेलो आणि 1 वाजेपर्यंत घरी आलो. हां. आणि मग त्याच्यानंतर आता वेधला आलास, हो की नाही? तुला एक सेक्रेटरी ठेवायला पाहिजे असं नाही का वाटत? ग्रेट, व्हेरी गुड. मी मुद्दामून हे अशासाठी सांगतोय तुम्हाला की अशा तऱ्हेचे जी बहुआयामी गुणवान मुलं असतात त्यांना त्यांचं टाईम मॅनेजमेंटसुद्धा खूप चांगलं करावं लागतं. आणि ते करत असताना त्यांच्या घरच्यांचं सहाय्य त्यांना मिळणं हे फार आवश्यक नाही का रे? तू आता जरा मला त्याच्याबद्दल सांग. घरच्या आई, बाबा आणि शिक्षक या सगळ्यांच्या रोलबद्दल आणि मित्रमैत्रिणी. माझी आजी मला वेळेच्या नियोजनात सगळ्यात जास्त मदत करते आणि जे काही तिने मला वेळेच्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या ते तिनेच मला सांगितलं. आमची शाळा फार वेगळी आहे. आमच्या शाळेत नुसता अभ्यासाचेच विषय नसतात, तर आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला गरजेच्या गोष्टी पण शिकवतात. जसं की बागकाम असेल, पाककला असेल, इलेक्ट्रिकल्स असेल, असे पण आम्हाला असतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की पुढच्या जीवनात जे काही काम करायचं असेल आपल्याला, त्याचे दरवाजे उघडले जातात. आणि आई बाबा राहिले, आई बाबांबद्दल काही वाक्य? आई बाबा सुद्धा मदत करतच असतात, प्रोत्साहन देत असतात. ओरडतो कोण जास्त? आई. आणि कुठल्या विषयावरती ओरडते? कधी कधी मोबाईल जास्त झाला की ओरडते, कधी कधी काही गडबड केली की ओरडते, आणि कधी कधी अशा गोष्टींवरनं ओरडते की ज्या सांगण्यासारखे नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तेवढं प्रायव्हेट आपल्याला बोलायचं पण नाही. आता श्रेय आपके पास आता हूँ. ये जो बचपन एक तरीके का बचपन है, जो मल्हार का बचपन है, जहाँ पे उसे एक मोहल्लत है, जो उसके मन में आए वो कर सकता है. उसके लिए जो सुविधाएं है वो सुविधाएं उसके पास है, उसको सपोर्ट है. तुम्हारा जो पूरा एनवायरनमेंट है वो उससे कोसों दूर है. मुझे सीखना है, मुझे आगे जाना है, ये ऊर्जा तुम्हारे मन में किस तरीके से बढ़ती गई? वो तुम्हारा जर्नी, वो तुम्हारी यात्रा कैसी थी?
तुम्हारे घर में कौन कौन है? मेरे घर में मैं, मेरी मम्मी, मेरी बहन, मेरे पापा और दादी। क्या करते हैं सब लोग? मेरे घर में एक ही व्यक्ति कमाता है, वो मेरी माँ। अच्छा। मेरी मम्मी आंगनवाड़ी में सहायिका है और हमारा खेत है, लेकिन वो साझे से दिया है। पापा कुछ करते नहीं हैं। दादी भी अभी बूढ़ी हो गई, इसलिए वो भी कुछ नहीं करते अभी। तो पूरा घर का जो खर्चा है वो मम्मी देखते हैं, हमारा दोनों का। मेरा तो पूरा जो पढ़ाई का खर्चा है पूरा, और बाकी खर्चा भी पूरा दीदी संस्था देखती है। और बहन का नानी देखते हैं, क्योंकि घर की आर्थिक स्थिति इतनी अच्छी नहीं है। मैं समझ सकता हूँ। तो आप रहती है कहाँ? घर में ही रहती है और धर्मादाय आती है कि हॉस्टल में रहती है? नहीं, हॉस्टल सिर्फ लड़कों का है। मैं घर आती हूँ, सुबह 7 बजे आश्रम पे जाती हूँ और 5 बजे वापस आती हूँ। अच्छा, तो पढ़ने में तुम्हें रुचि पैदा हो गई कि नहीं? हाँ, है। हाँ, आगे जाकर क्या बनना चाहती हो? मुझे एक अच्छा टीचर, शिक्षिका बनना है मुझे, संस्कृत की और संगीत की। वाह! ये संस्कृत भाषा का लगाव तुम्हें कब से हुआ? जैसे मैंने बोला कि मेरा बचपन पूरा दीदी माँ के पास बीता है। तो जब हम छोटे से थे तब दीदी थोड़े थोड़े स्तोत्र सिखाते गए, जैसे राम रक्षा हम बचपन से बोलते आ रहे हैं। तो संस्कृत भाषा हमारी अपनी भाषा है, देव भाषा जिसे हम बोलते हैं, और हमको उसको अपनी धरोहर के रूप में बचा के रखना है। ताई दीदी बताते रहते हैं कि विदेशों में संस्कृत का बहुत ये महत्व माना जा रहा है। वो तो अपनी भाषा है, तो हमें उसे धरोहर के रूप में बचा के रखना है और अपनी अगली पीढ़ी को भी बताना है। तो इसलिए मैं संस्कृत को अपना करियर देना चाहती हूँ। एक तरीके से वो विरासत है। जैसे खेती ये हमारी विरासत है, वैसे भाषा ये हमारी विरासत है जी। तुम्हारा एक बहुत अच्छा तुम्हें लगता है वो कौन सा स्तोत्र है? एक श्लोक है शिव महिम्न का। बताइए। रुचिनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनानापथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णवैव। इसका मतलब ऐसा है कि जैसे अलग अलग नदियाँ होती है तो अलग अलग रास्तों से होकर अंत में समुद्र में कैसे तो भी मिल जाती है, वैसे हर मनुष्य अपनी सोच के अनुसार अलग अलग सबका सोचना रहता है। कोई डॉक्टर बनना सोचता है, शिक्षक बनना सोचता है, सब अलग अलग सोचते हैं, लेकिन आखिरी में अंत में सब शिव मतलब भगवान में अंत में सब मिल जाते हैं। तो ये श्लोक मुझे बहुत पसंद है। अभी मुझे तुम्हें ये पूछना है, संस्कृत, क्लासिकल म्यूजिक, फिल्मी गाने सुनती हो या नहीं? वैसे तो नहीं सुनती, लेकिन मेरी बहन जो है उसे पसंद है, तो कभी कभार कान पे आ जाते हैं। लेकिन तुम्हारा कोई पसंद का फिल्मी गाना है? हाँ, मुझे याद तो नहीं, लेकिन लता जी का है लग जा गले ना, मतलब उसके स्वर बहुत अच्छे लगते हैं, पर गाना याद नहीं है, बस एक ही लाइन याद है। कौन सी एक लाइन है वो? लग जा गले कि फिर ये हंसी मुलाकात हो ना हो। आगे नहीं आता। बहुत अच्छे, बहुत अच्छे. तुझ्याकडे येतो. संगीताबद्दल तू म्हणालासच की कधी तू शिकायला लागलास हे तुला आठवत नाही, पण तुला संगीत आवडायला लागलं आणि त्यातले कोणते प्रकार आवडायला लागले? मला क्लासिकल संगीत मी लहानपणापासून शिकतो, मला ते आवडतंच. आणि खरं सांगायचं तर मला सगळेच प्रकार आवडतात संगीतातले. संगीत हा विषयच आवडतो. संगीतातले वेगवेगळे प्रकार, काही आपल्याला शांत करतात, काही आपल्याला उत्साह देतात, काही आनंद देतात. तुझं आवडतं गाणं? तसं तर मला मी फिल्मी वगैरे गाणं मला जास्त काही माहीत नाही. नाही, नसू दे ना, आपलं काही म्हणणं नाही आहे. आपल्याला जे आवडतं ते. मला एक मालकौंसमधली बंदिश आवडते. व्हेरी गुड. कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले
संदेश वा ऋतू बसंत की देत संदेश वा कोयलिया फुले अंबुवा डार पर कोयलिया बोले अंबुवा डार पर. क्या बात है, क्या बात है. मला तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचे आहे, म्हणून हिंदीत विचारतो. आपके पास कला है, आपके पास कला है, और जब कला का आप प्रेजेंटेशन करते हो तो जैसे हम सब लोग आपको खुले मन से दाद दे रहे हैं, ये अप्रिसिएशन आप कैसे लेते हो? किसी ने तारीफ़ की तो पहले तो अच्छा लगता है कि सामने वाले ने तारीफ़ की, इसलिए मतलब सच में अच्छा गाया है, क्योंकि सामने वाला ही बता सकता है, क्योंकि खुद का तो खुद को सब अच्छा ही लगता ही है, इसलिए सामने वाला बताता है तो मालूम पड़ता है कि अच्छा गाया. लेकिन अगर ज़्यादा तारीफ़ कर देता है तो फिर कभी कभार ज़्यादा वो हो जाता है, मतलब एटीट्यूड आ जाता है. अगर कोई ज़्यादा तारीफ़ करता है तो एटीट्यूड. थोड़ी देर तक रहता है, फिर जैसे आप घर जाते हैं ना तो पूरा एटीट्यूड नीचे आ जाता है. क्या बात है. एटीट्यूड आता है लेकिन घर आने के बाद वो चला जाता है. फॅन्टॅस्टिक. तू काय करतो जेव्हा सगळेजण तुझे कौतुक करतात, अरे कसा हा आहे मल्हार, इतकं सगळं करतो? मला तर छान वाटतं पहिलं म्हणजे, आणि मोटिवेशन मिळतं. अजून पुढे काही अशा गोष्टी करण्याची इच्छा होते. आणि जेव्हा कोणी असं कौतुक करतं तेव्हा आपल्याला असं कळतं की त्यांना आपलं आवडतंय, त्यामुळे अजून आपल्याला छान वाटतं. हो ना. आणि कधी कधी थोडं ती म्हटली तसं जास्त झालं तर आपलं असं चढतो कधी कधी. आणि मग ओव्हर कॉन्फिडन्स येतो कधी कधी, आणि मग तेव्हा गडबड होऊन जाते. सांगायचं असलं तरच सांग की अशी झाली आहे का गडबड तुझी? आजच झाली. टेबल टेनिस वाटतं. हो. ते झालं काय की आमच्या बेस्ट ऑफ 5च्या मॅचेस आहेत. बरं. आणि पहिल्या 2 मॅचेस मी हारलो. आणि मग नंतर मी विचार केला की आता तो मुलगा जो होता माझा प्रतिस्पर्धी, तो असा खाली बॉल टाकत होता. मग मी विचार केला आता मी थोडासा वरती टाकेल. आणि मग तिसरी मॅच माझी चांगली झाली आणि मी खूप पॉईंट्स सलग स्कोअर केले आणि आमची टाय झाली. आणि मग टायनंतर टायला आम्ही ड्यूस म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर मला वाटलं की आता एवढे सलग केले, आता आपण जिंकू. आणि तेव्हा माझी सर्व्हिस चुकली. हा, असं होतं ते, खरं नाही का? आपण त्याच्यावरून शिकलो आपण. हो. म्हणजे आपलं ह्याच्यावरती एकमत आहे की ॲटिट्यूड हमें मदत नहीं करती, इसके लिए ओव्हर कॉन्फिडन्स में नहीं जाना. म्हणून इंग्रजीमध्ये फार छान वाक्य म्हटलंय की वेअर युअर सक्सेस ॲज युअर नाईट ड्रेस. हा, की त्या दिवशी रात्री तो नाईट ड्रेस म्हणून वापरा, दुसऱ्या दिवशी नवीन दिवस चालू आपला परत, हो की नाही? तिनं तसं सांगितलं की तिला शिक्षिका व्हायचं आहे संस्कृत आणि संगीताचं. तू मोठा झाल्यावरती काय म्हणून बघतोस स्वतःला? मला एवढ्या गोष्टी आवडतात, तर असं जेव्हा कोणी विचारतं तर हा माझ्यासाठी सगळ्यात अवघड प्रश्न आहे. आणि मला असं पटकन कळत नाही की काय करावं मोठे होऊन. हो ना. फारच गहन प्रश्न आहे. हो रे, अतिशय गहन प्रश्न आहे. आणि तरी मला गणित आवडतो विषय, त्यामुळे गणितात काहीतरी करावं असं वाटतं. पण असं वाटतं मला की जे काही करू ते एकदम मन लावून करायचं आणि एक चांगला सुजाण नागरिक बनायचं. मला जर विचाराल ना तर मी म्हणेन की हे दोघे असेच राहू देत. कशाला मोठं बिटं व्हायचे. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हीच भावना असणार. कारण या दोघांनी एक निरागसता जी आज या मंचावरती आणली, आणि ते स्वतःकडे, स्वतःच्या विचारांकडे, वागण्याकडे, स्तुतीकडे आणि चुकांकडे इतक्या निर्मळ दृष्टीने पाहतायत की ही निर्मळ दृष्टी आम्हा सगळ्या प्रौढांकडे का बरं नसते? आणि त्या निर्मळ दृष्टीचा आपण प्रौढपणामध्ये काय बरं लोणचं करून टाकतो? असं माझ्या मनामध्ये सतत या दोघांशी बोलताना येत आहे.